भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संवाद मेळावा रविवारी अक्कलकोट येथील तीनमाला फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला। या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रक्षेपणद्वारे महिलांशी संवाद साधला। तालुक्यातील बहिणींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवानंद पाटील, मिलन कल्याण शेट्टी, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, अप्पू बिराजदार, जयशेखर पाटील, शांभवीताई कल्याण शेट्टी, जिल्हा सरचिटणीस सुरेखा ओळीकट्टी, अमोल हिप्परगी, महेश बिराजदार, अप्पू परमशेट्टी, महेश पाटील, शंकर भांजी, बसवराज शेळके, नन्नूभाई कोरबू, जकापूर सरपंच लक्ष्मीबाई वंटे, माजी सरपंच दीपाली आळगी, जयश्री बडगेरी, विश्रांती पाटील, सोनाली शिंदे, पूजा राठोड, भागोबाई कुंभार, धनंजय गाडबे, प्रकाश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित भगिनींना आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवानंद पाटील, महेश हिंडोळे, अमोल हिप्परगी, सुरेखा होळीकट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले। मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी आज आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी ऑनलाईन आज येत आहेत। आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित सगळे पक्षातील माझे सहकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित अक्कलकोट तालुक्याच्या विधानसभेच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या माझ्या माया माऊली माता भगिनी, या स्वामींच्या पुण्यभूमीमध्ये मगाशी आपले तालुका अध्यक्ष ज्यांच्या सहीने आपल्या सगळ्यांना लाडकी बहीण योजना मंजूर झाली, ते अमोलदादा सांगत होते की त्यांच्या सहीने 13 कोटी रुपये अक्कलकोटच्या माता भगिनीच्या सगळ्यांच्या अकाउंटवर गेले। आणि आकडेवारी बघितले तर अक्कलकोट विधानसभेतील 60,000 महिलांना, 60,000 माता भगिनींच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झाले। महेश अण्णा तुम्ही सांगत होते की 60,000चा आकडा आहे, हा आकडा 1 लाखापर्यंत पोहोचवायचा आहे। असं एक कुटुंब नाही राहायला पाहिजे की आपल्या देवाभाऊचं, आपल्या देवेंद्रजींचं ओवाळणी भाऊबीज त्या बहिणींच्या घरी गेलं नाही, असं तालुक्यातलं एकही घर राहायला नाही पाहिजे। आपले सगळे पदाधिकारी, आपले सहकारी, आपले तालुका अध्यक्ष युवक आहेत, आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे देशातल्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम जर कुणी आपल्या खात्यात जमा करत असतील तर ते आपले लाडके नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आपल्या तालुक्याचे लाडके नेतृत्व लोकप्रिय आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नाने आज आपल्या खात्यात 3-3 हजार रुपये 2 महिन्याचे जमा झालेले आहेत। माझ्या सर्व भगिनींना एकच विनंती या ठिकाणी करू इच्छितो की आता 1500 रुपयाची ही योजना, आपला जर आशीर्वाद आम्हाला लाभला, सचिनदादा पुन्हा या तालुक्याचे नेतृत्व झाले तर ह्याची रक्कम 2000 होऊ शकते। परवाच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की ही रक्कम 3000 रुपयापर्यंत आपल्याला वाढवत न्यायचं आहे। म्हणजे विचार करा, एक गॅस टाकी आपल्याला 2 महिने पुरते, आपल्या औषध उपचाराचा खर्च 2 महिन्याचा होऊ शकतो, आपल्या घरी 2 महिन्याचा अनाज या 3000 रुपयात येऊ शकतो। सध्या 1500 आहे, पण इतक्या आपल्या घराची काळजी करणारे सर्व आपले नेतृत्व, पुन्हा एकदा आपण सर्व टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सचिनदादांचे व देवाभाऊंचे आभार मानूया। आता सध्या आपल्या तालुक्यात 3 लाख मतदार असले, निम्मे आपले भगिनी आहेत का नाही, आपला हक्क निम्मा संसारात आहे का नाही, तर मला एकच विनंती आहे, 1 लाख अक्कलकोट विधानसभेतल्या 1 लाख भगिनींपर्यंत ही योजना आपल्याला पोहोचवायची आहे। कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी आलेल्या सर्व भगिनींनी पुन्हा आपल्या गावी, आपल्या घरी, आपल्या गल्लीत गेल्यानंतर उरलेल्या सर्व महिलांना जागृत करायचं आहे। भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघायची सांगितले की 15च्या महिन्याला पुढे 3000 पर्यंत मी घेऊन जाऊ, आणि निश्चित घेऊन जाणार आहे। कारण भारतीय जनता पार्टी शब्द देणार आहे, हा पक्ष सध्याला टाळणारे पक्ष आहे। काही लोक म्हणतात, विरोधक म्हणतात हा पक्षामध्ये आलं तर हा पक्षाने मुस्लिमांना अर्ज करतो, मुस्लिमांना राहू देत, हा चुकीचा प्रश्न आहे। सर्व आम्ही भारतात राहतो, भारतामध्ये सर्व जे एकत्र आई वडील बहीण आज संपूर्ण आम्ही जातो, त्यासाठी हा योजनाला आज हा मोठ्या कार्यक्रमाला असं वाटणार तेवढं महिला आमच्या ग्रामीण भागात येत आहे। कधी महिला मी पुण्याचं बघितलं, महिलांच्या घरी एवढं मोठं मेळावा बघितलं,
सर्वांचे आभार मानतो आणि एकच किस्सा जाता जाता सांगतो। आज किनीमध्ये एक महिला आहे बंजारा समाजाची, तिला 15 ऑगस्टला 3000 रुपये तिच्या खात्यावरती आले आणि त्या महिलेनं मी तिला फोन केला, म्हणलं मामी तुम्ही येणार आहात का कार्यक्रमाला? त्यांनी सांगितलं इथं रास चालू आहे, ती रास सोडून ती भगिनी आज या कार्यक्रमामध्ये आलेली आहे। त्यामुळं हा विश्वास जर कोण मिळवला असेल तर तो आदरणीय दादांनी मिळवला आहे। विरोधक टीका करतील कारण टीका करणं त्यांचं काम आहे, पण दादांनी आतापर्यंत कुठल्याच टीकेला उत्तर दिलं नाही। इथं उभारलेल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे की तुम्ही टीकेला उत्तर देत बसू नका, फक्त आणि फक्त तालुक्यामध्ये दादांनी केलेली कामं आपल्याला सांगायची आहेत। यावेळी महिला सरपंच, उपसरपंच, महिला ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, महिला भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।